प्रामाणिकपणाचा जो पुतळा असतो ना तो पुतळा म्हणजे आमच्या देवकरला. तसं आहे ना सर, म्हणजे इथं आमच्या युनिटवरती म्हणजे आमच्याने आपल्या संस्थेमध्ये सगळ्याच युनिटवर मला वाटतं मी सर्वांबरोबर काम केलेलं आहे. याच्यातलं कोणीच असं नाही आहे का त्यांच्याबरोबर मी काम केलेलं नाही. सर्वच्या सर्व माणसं इतके इमाने इतबारे प्रामाणिक आणि आयडियल माणसं आहे आपल्या संस्थेत. एकही माणूस असा नाही आहे का तो नाव ठेवण्यासारखा आहे. पण मग शेवटी कसं असतं, कुठेतरी तुम्ही हे आदर्श शिक्षक आपल्या तुमच्या युनिटवरचे तुम्ही काय प्रतिनिधी आहे. प्रतिनिधी म्हणजे हा सत्कार तुमचा नाही आहे, तुमच्या शाखेवरच्या प्रत्येक शिक्षकाचा सत्कार आहे, सन्मान आहे, तुमच्या शाखेवरच्या मुख्याध्यापकाचा सन्मान आहे आणि तुमचं सर्वांचं हे उत्कृष्ट कार्य आहे त्याच्याबद्दल. तर मॅडम तुम्ही कोणताही तुमच्या मिस्टरांना आजपर्यंत भरपूर पुरस्कार मिळाले. तुमचे मिस्टरही चांगलं काम करतात, तुम्ही त्यांच्या पायावर पाऊल ठेवून चांगलं काम करतात. हक्काने सांगू शकते त्यांना चांगलं काम करतात आणि इतर ठिकाणी पुरस्कारासाठी कुठेतरी प्रस्ताव दिले जातात. तुम्ही कोणताही प्रस्ताव न देता तुम्हाला संस्थेकडनं इतक्या जवळपास 250 लोकांमधून 10 लोकांपैकी तुमची निवड व्हावी याचा तुम्हाला सार्थ अभिमान वाटत असेल आणि त्याबद्दल तुमचा आज गौरव केला. तुम्हाला काय वाटतं? खरं तर कोणताही प्रस्ताव नसताना अचानक दिलेला हा पुरस्कार माझ्यासाठी सुखद धक्का आहे. खरं तर माझी अशी धारणा होती की आपण किती प्रामाणिकपणे काम करतो हे फक्त आपल्याला माहीत असतं आणि देवाला माहीत असतं, अशी माझी धारणा होती. पण खरं तर आपले आदरणीय मुख्याध्यापक सर यांनी ती दखल घेतली आणि आपले संस्थेचे पदाधिकारी ते तर नेहमीप्रमाणेच आपल्याला प्रेरणा देतच असतात. खरं तर त्यांनी दिलेल्या या सोयीसुविधांमुळे म्हणजे आपल्या संस्थेचे अध्यक्ष असतील सन्माननीय अण्णासाहेबजी गडाख सर, त्यानंतर उपाध्यक्ष श्री मोगल सर, संस्थेचे व्यवस्थापक श्री अभिषेकजी गडाख सर, विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय श्री चौधरी सर, खरं तर यांनी वेळोवेळी ज्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याच्याशिवाय मुलांना चांगल्या प्रकारे ज्ञानदान करणं अशक्य आहे असं मला वाटतं. आणि खरोखर माझ्या या कामाची दखल म्हणजे मी तर जशी जॉईन झालेली तशी मी प्रामाणिकपणेच काम केलेलं आहे. मला नाही वाटत कुठे मी दिरंगाई केली कोणत्या कामात, पण याची दखल म्हणजे समोरच्यांनी घेतली याचा मला खरंच आनंद वाटतोय. त्याबद्दल त्यांचे खरंच आभार. धन्यवाद.